आपल्यासोबत भाजपचे आमदार आशिष देशमुख आहे। भाऊ, काय सांगणार? बिबट्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि किलिंग करण्याची परवानगी मागणी करणार का तुम्ही? किलिंग नाही, कलिंग व्हावं। ज्या पद्धतीने रानडुकरं आणि रोही हा काही प्रदेशांमध्ये कलिंगची परवानगी दिली आहे। माझ्या सन्माननीय वनमंत्र्यांनी जसं जाहीर केलं की शेड्यूल 1 मधून काढून शेड्यूल 2 मध्ये बिबट्यांना आणावं, या पद्धतीचं रिकमेंडेशन राज्य सरकारने केंद्राला केलं आहे। केंद्राने त्या मागणीचा नक्की सकारात्मक विचार करावा आणि बिबट्यांचा हौदोस हा संपूर्णतः ग्रामीण भागात या वन्य लगत असलेल्या भागातच नव्हे तर संपूर्णतः मुंबई आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये देखील लोकांना होत आहे आणि म्हणून बिबट्यांचं कलिंग करण्याची परवानगी केंद्राने द्यावी, जेणेकरून लोकांना या हौदसापासून मुक्तता मिळू शकेल। वेगळ्या विदर्भाची चर्चा सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे म्हणाले कोणामध्ये दम आहे? नाही, सकारात्मक भूमिका भारतीय जनता पार्टीची लहान राज्याच्या प्रती आहे। महसूल मंत्री म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे का विदर्भ वेगळा करण्याच्या संदर्भामध्ये आमची कारवाई चालू आहे। नक्कीच विदर्भ राज्य अस्तित्वात येईल, योग्य वेळी येईल अशी आम्हाला आशा आहे। भाऊ, मागील 60 वर्षापासून विदर्भात बरंच नुकसान झालेलं आहे किंवा कोण जबाबदार राहणार यामध्ये? नाही, सर्वस्वी बघा, जास्ती शासनकाळ हा काँग्रेसनी महाराष्ट्रामध्ये त्या निमित्ताने निभवला आहे आणि जर बॅकलॉग झाला असेल तर तो त्यांच्या काळामध्ये झाला आहे आणि बॅकलॉग दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न मागच्या 11 वर्षापासून महायुतीचं भारतीय जनता पार्टी सरकार देवेंद्रजी विशेष करून करतायत। तरी देखील लहान राज्य हे प्रशासनाच्या दृष्टीने नागरिकांच्या हिताचे असतात हे मान्य करून लहान राज्य विदर्भाचं व्हावं यासाठी आमच्यासारखे आमदार हे नक्कीच सकारात्मक आहेत। उद्धव ठाकरे म्हणाले की विदर्भ हा महाराष्ट्राचाच भाग आहे। तुमचं काय मत आहे यावर? हे बघा, तेलुगू भाषेचे 2 राज्य आज देशात अस्तित्वात आहे, आंध्र आणि तेलंगणा। आणि मराठी भाषेचे 2 राज्य जर अस्तित्वात आले, महाराष्ट्र आणि विदर्भ, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता ही वाढणार आहे आणि शेवटी नागरिकांच्या हिताचं जर म्हणायचं झालं तर लहान राज्य नक्कीच सकारात्मक कार्य जास्ती जलद गतीने नागरिकांच्या हिताचे, शेतकऱ्यांचे आणि विशेष करून तरुणांच्या हिताचे करू शकतात। हे आपण छत्तीसगड सारख्या आमच्या लगत असलेल्या राज्याच्या माध्यमातून पाहिलं आहे। अतिशय भरधाव वेगाने जेव्हा छत्तीसगड सारखं लहान राज्य समोर जात आहे, विदर्भाला देखील त्याच पद्धतीने विकासाकडे झेप घ्यायची आहे। विदर्भ राज्य व्हावं ही आमची भूमिका आहे। 7 दिवसाचं अधिवेशन होतं, शेवटचा टप्पा सुरू आहे। तुम्ही तुमच्या मतदारसंघामधले शेतकऱ्याचे कुठले मुद्दे मांडले? नाही, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये विविध मुद्दे असतील। वन्य प्राण्यांपासून त्रास असेल, शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीच्या संदर्भामधला विषय असेल, किंबहुना सोयाबीनचे जास्तीचे खरेदी केंद्र चालू व्हावे, CCIच्या माध्यमातून कापूस आणि त्याला घातलेलं जे बंधन आहे ते वाढून 12 क्विंटल प्रति एकर करण्यात यावे। ह्या सर्व मुद्द्यांवर आम्ही शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेमध्ये बुलंद करण्याचं काम या अधिवेशनात केलं। नक्कीच आशिष देशमुख यांनी संवाद साधलेला आहे। कॅमेरा पर्सन सम्राट गोटेकर सह मी स्नेहा बोगे, देशोन्नती, नागपूर।